यानंतर एक सविस्तर बातमी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं रमाई घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. झोपडपट्ट्यांमध्ये 1200 बनावट लाभार्थी दाखवून सुमारे 30 कोटींचं अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आलाय. आंबेडकर नगरातल्या रहिवासी रमेश खिरे यांच्या नावावर परस्पर 2 लाखांचं अनुदान उचलण्यात आलेलं आहे. त्यांना घरकुल सुद्धा मिळालेलं नाहीये आणि उलट त्यांच्याच नावावर बोगस मालमत्ता दाखवून टॅक्स नोटीस पाठवण्यात आली. अनेक कुटुंबात एकापेक्षा जास्त घरकुलं मंजूर केल्याचेही पुरावे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांच्याकडून. लक्ष्मण, काय अधिक माहिती या घटनेसंदर्भात? दीपाली, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगनमत करून रमाई घरकुल योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचं आता उघड झालेलं आहे. कारण की आपण जर बघितलं तर झोपडपट्टी परिसरातील 1200 पेक्षा अधिक बनावट लाभार्थी दाखवून त्यांनी सुमारे 30 कोटीचं अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत यामुळे मोठी एक खळबळ उडालेली आहे. आंबेडकर नगर रहिवासी असलेल्या रमेश खिरे नावाच्या व्यक्तीच्या नावावर या ठिकाणी 2.5 लाख रुपयाचं अनुदान लाटल्याचा प्रकारही समोर आलेला आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की हा संपूर्ण घरकुल घोटाळा या ठिकाणी समोर आलेला आहे. 30 कोटीचा हा अंदाजे घरकुल घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणी आता चौकशीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर आता आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. दीपाली, निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.